आज आहे आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवार. तर आज मी बनवल्या आहे गुळाच्या कापण्या देवीला नैवेद्य देण्यासाठी. तर एकदम कुरकुरीत अशा कापण्या मी बनवलेल्या आहे. तुम्ही हे नैवेद्य दिला नसेल तर आज शेवटचा दिवस आहे मंगळवार, तर आज अशा पद्धतीने कापण्या बनवून देवीला नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. त्यानंतर मी ते साहित्य घेतलेले आहे. 2 चम्मच डाळीचे पीठ, 2 चम्मच तांदळाचे पीठ, थोडी खसखस घेतलेली आहे, 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार गूळ घेतलेला आहे. गोड जास्त पाहिजे असेल तर गूळ तुम्ही वाढवू पण शकतात. तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी गूळ वितळून घेणार आहे. कोमट पाणी केल्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खूप कुरकुरीत आणि चविष्ट अशा लागतात. पाणी थोडं गूळ वितळेपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया. तर इथे मी एका ताटामध्ये सर्वात आधी घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचे पीठ. त्यानंतर मी इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे 2 चम्मच. डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 चम्मच. तांदळाच्या पिठाने खूप छान कुरकुरीत असे कापण्या होतात आणि डाळीच्या पिठाने खूप छान अशी चव लागते. त्यामुळे मी दोन्हीही पीठ त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. हे सर्व पीठ मी एकत्र मिक्स करून घेत आहे. तोपर्यंत आपलं पाणी देखील गूळ पण वितळून झालेलं आहे. तर इथे मी गुळाचे थोडे थोडे पाणी टाकून मी हे पीठ भिजवून घेणार आहे. मी पाणी थोडे थोडे टाकणार आहे कारण गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी पीठ खूप घट्ट पाहिजे, तेव्हाच गुळाच्या कापण्या अशा कुरकुरीत होतात. तर थोडं पातळ जर झालं तर त्यामुळे कापण्या ह्या बिघडूही शकतात. त्यामुळे घट्ट असे पीठ भिजवून घ्यायचे. तर हे बघा, आपण असं एकदम घट्ट पीठ भिजून झालेलं आहे. तर आता याची मी मस्त अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे. पोळी मी मस्त पातळ लाटून घेतलेली आहे. त्यानंतर मी याच्यावर टाकणार आहे खसखस. खसखस तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकतात, नाही तर स्किप केलं तरी चालेल. तर इथे खसखसने खूप छान असं लूक आला आहे पोळीला. मी परत एकदा पोळीवरती लाटून घेत आहे. तर इथे मी मस्त अशा शंकरपाळ्याच्या आकारामध्ये इथे कापण्या कापून घेणार आहे. तर हे बघा किती छान असा आकार दिसत आहे, मस्त. चला तर आपण आता ह्या तळून घेऊया. तर इथे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. कापण्या तळताना गॅस कमी ठेवायचा आणि तेल जास्त गरम करायचं नाही. त्यामुळे कापण्या एकदम कुरकुरीत अशा तळल्या जातात आणि खायलाही मस्त कुरकुरीत लागतात. हे बघा किती छान अशा कुरकुरीत आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी संपूर्ण कापण्या तळून घेणार आहे.
तर इथे मी संपूर्ण गुळाच्या कापण्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि ह्या अशा कापण्या नक्की बनवून बघा.